नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण प्रॉब्लेम नंबर 6 बघणार आहोत. प्रॉब्लेम नंबर 6 सुद्धा 3 कॉलम ट्रायल बॅलन्सचा दिलेला आहे. जसं आधी आपण बघितलं 3 कॉलमचा ट्रायल बॅलन्स, त्यामध्ये जरा आपल्याला व्यवस्थित बघावं लागतं. जे काही डेबिट साईड आहे, क्रेडिट साईड आहे, त्यानंतर ते मॅच करून अमाऊंट लिहायची. त्याच्यामध्ये जरा जास्त लक्ष पाहिजे तुमचं ट्रायल बॅलन्समध्ये. ठीक आहे, सोडवायला सुरुवात करू आपण. आता सांगितलं श्रेयस अँड मृणाल आर पार्टनर्स आणि त्यांचा जो काही प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे इथं दिलेला नाहीये. ठीक आहे, आपण चेक करणार कुठे खाली ऍडजस्टमेंट मध्ये दिलेलं आहे का त्यांनी. हे बघा इथं दिलेलं आहे, श्रेयस अँड मृणाल आर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो 2:1. ओके, चेक करून घ्यायचं. कधी कधी ते आपल्याला सूचना देतानाच वरती क्वेश्चन सांगतानाच ते देतात, परंतु कधी कधी ते ऍडजस्टमेंट मध्ये देखील हे सांगू शकता. तर सर्वात पहिली स्टेप आपण काय करणार, तर ऍडजस्टमेंट नुसार आपण टिकमार्क करू. आता क्लोजिंग स्टॉक ऍडजस्टमेंट कर ही जी आहे टिकमार्क करायची गरज नाहीये. त्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, सॅलरी अँड कमिशन. ओके, सॅलरीवर ऍडजस्टमेंट आहे, कमिशनवर पण ऍडजस्टमेंट आहे. हे बघा, हे सॅलरी, ओके, आणि कमिशन. ओके, त्यानंतर डेप्रिसिएट फर्निचर बाय 10%. ओके, फर्निचरवर सुद्धा ऍडजस्टमेंट, त्यावर पण आपण टिकमार्क करू. नेक्स्ट आहे प्रोव्हाइड फॉर फर्दर बॅड डेप्ट्स ₹1200. फर्दर बॅड डेप्स म्हणजे हे नवीन बॅड डेप्स आहे. आता बॅड डेप्स आधी आहे का आपण चेक करू, त्यावर सुद्धा एक टिक मार्क येईल, आणि जर नसतील तर आपण ते नवीन लिहू. आणि त्यानंतर ही जी ऍडजस्टमेंट आहे आपण ही कशावर सोडवतो, तर डेटर्सवर. बॅड डेप्स म्हणजे पैसे बुडाले आणि ज्या व्यक्तींकडून आपल्याला पैसे घ्यायचे त्यांना आपण डेटर्स म्हणतो. ठीक आहे, हे बघा इथं बॅड डेप्स दिलेले आहे, ते इनरला लिहू आपण, आणि त्यामध्ये ऍड करणार आपण न्यू बॅड डेप्स, जी आत्ताची जी काय ऍडजस्टमेंट आहे ती. ओके, ठीक आहे. त्यानंतर इथं म्हटलंय गुड्स ऑफ ₹5,000 डिस्ट्रॉयड बाय फायर अँड इन्शुरन्स कंपनी ऍडमिटेड अ क्लेम ₹2,000. ही सुद्धा ऍडजस्टमेंट आपण डायरेक्टली सॉल्व्ह करू. आणि त्यानंतर हे जे आहे हे ऍडजस्टमेंट नाही, तर एक सूचना आहे, श्रेयस अँड मृणाल आर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉस इन द रेशो 2:1. ओके, ठीक आहे. चला तर पोस्टिंगला आता सुरुवात करू. कॅपिटल अकाउंट्स कुठे येणार, त्यांच्या बॅलन्स शीटला. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपण लिहू कॅपिटल. ठीक आहे, श्रेयस आणि मृणाल त्यांचं कॅपिटल आहे 35,000 आणि 20,000. बघा इथं क्रेडिट बॅलन्स सांगितलं होतं त्यांनी. क्रेडिट बॅलन्स, कॅपिटल ऑलवेज क्रेडिट बॅलन्सच असतं, की लॅबिलिटी आहे ती आपली 35 आणि 20,000, 35,000. ओके, नेक्स्ट आहे परचेसेस. आता परचेसेस कुठे येणार, तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. परचेसेस लिहू ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. ठीक आहे, परचेसेस. ओके, इथे लिहिणार आपण 37,800. त्यानंतर आहे सेल्स. ठीक आहे, इथे आता परचेसेस मी डायरेक्टली आउटर कॉलमला लिहिलेले आहेत. ठीक आहे, सॉरी इनरला लिहिले. आपण इथे बघू, चेक करू रिटर्न्स आहे का. आता परचेसचे जे काही रिटर्न्स असतील ते कुठे दिसतील, क्रेडिटच्या कॉलममध्ये. बघा, आपण चेक करणार इथे. हे बघा इथे रिटर्न्स दिलेले आहे. आता हे रिटर्न्स जे आहे ते डेबिटचे इथे 1200, याचा अर्थ हे सेल्स रिटर्न आहे, आणि हे जे आहे 1800 हे क्रेडिट कॉलम मध्ये दिसत आहे, क्रेडिट बॅलन्स आहे, याचा अर्थ ते परचेस रिटर्न आहे. लक्षात ठेवायचं. ठीक आहे, हे लक्षात असू द्या. ओके, इनरला घेतले. त्यानंतर सेल्स सुद्धा मी इनरला लिहिणार. आता ते रिटर्न्स आहे ते आपल्याला मायनस करावे लागतील, 66,700. ठीक आहे, सेल्स इथे इनर कॉलमला 66,300. ओके, 700. त्यानंतर काय म्हटलंय, बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल आहे 8,000. आता त्यावर काही ऍडजस्टमेंट नाहीये, म्हणून आपण डायरेक्टली असेट साईडला आउटर कॉलमला लिहिणार. बिल्स रिसिवेबल ही आपली असेट आहे. ठीक आहे, म्हणून बॅलन्स शीटच्या असेट साईडला जाणार ते. बॅलन्स शीटच्या असेट साईडला तिथे म्हणणार बिल्स रिसिवेबल. ठीक आहे, ते अमाऊंट आहे 8,000. ओके, त्यानंतर बिल्स पेबल. हे बिल्स पेबल आपली लायबिलिटी आहे, सो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपण लिहिणार. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला बिल्स पेबल. ठीक आहे, 6,500. ओके, त्यानंतर काय म्हटलंय, कमिशन. कमिशन बघा, आता हे डेबिट कॉलमला दिसतं, याचा अर्थ तो आपला खर्च झालेला आहे, म्हणून खर्च झालेला आहे म्हणून तो कुठे येणार, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला.
जर इथे क्रेडिट साईडला आलं असतं हे 2400 क्रेडिट साईडला आलं असतं तर याचा अर्थ असा होतो की आपल्याला ते इन्कम आहे, त्यावेळेस आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या आपण क्रेडिट साईडला लिहू. परंतु आता तो आपला खर्च आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिणार आपण टू कमिशन. ठीक आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला टू कमिशन, त्यावर ऍडजस्टमेंट आहे. ठीक आहे, ऍडजस्टमेंट होती त्यावर कमिशन 2400. ठीक आहे, त्यानंतर आहे सॅलरी. सॅलरीवर सुद्धा ऍडजस्टमेंट आहे. सॅलरीवर 6000 रुपये सुद्धा इनर कॉलमला लिहिणार आपण. सॅलरी आपला खर्च आहे, ऑफिसचा खर्च आहे, म्हणून तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला येणार. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला इनर कॉलमला. ओके, त्यानंतर इन्शुरन्स. ठीक आहे, आता इन्शुरन्स फॉर इथं 9 मंथ साठी दिलेला आहे. ठीक आहे, आता इन्शुरन्स हा आपला खर्च आहे. ओके, मग खर्च म्हणून कुठे येणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. आता हे बघा 9 मंथ याचा ही ऍडजस्टमेंट आपण ती सॉल्व्ह करू लगेच. ठीक आहे, तत्पूर्वी आपण ही पोस्टिंग करून घेऊ. इन्शुरन्स 9000 रुपये. ठीक आहे, ओके. हे बघा इन्शुरन्स त्यांनी सांगितलेलं आहे 9 मंथ्स दिलेलं आहे 9000. आपल्याला पूर्ण वर्ष किती महिन्यांचं आहे तर 12 महिन्यांचं आहे, म्हणजे आपल्याला पूर्ण 12 महिन्यांचा द्यायला पाहिजे होता. परंतु त्यांनी इन्शुरन्स किती पेड केला फक्त 9 महिन्याचा. मग 12तून 3 महिने गेले किती उरले, 12तून 9 महिने गेले किती उरले तर 3 महिने. याचा अर्थ हा 3 महिन्यांचा जो काही इन्शुरन्स आहे तो पेंडिंग आहे, म्हणजे द्यायचा बाकी आहे, त्याला आपण आउटस्टँडिंग म्हणतो. ठीक आहे, जसं आता बघा 9 महिन्याचा 9000 तर 3 महिन्याला किती 3000, हे सोपं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे काही कॅल्क्युलेशन करण्याची इथं गरज नाही पडली. त्यांनी जी काय अमाऊंट होती ऍक्च्युली राऊंड फिगर मध्ये दिलेली होती. 9 महिन्याला 9000 ते 3 महिन्याला 3000. मग हे जे 3000 आहे हे काय तर आउटस्टँडिंग आहे. आउटस्टँडिंग मग द्यावं लागेल, तो आपल्याला खर्च करावा लागेल. मग आपण कुठे लिहिणार तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला इनर कॉलमला तिथं आपण ऍड म्हणणार, ऍड आउटस्टँडिंग. ओके, इथं म्हणणार ऍड आउटस्टँडिंग आणि प्लस 3000 आणि आउटरला त्याची मग टोटल करून लिहिणार. ठीक आहे, त्यानंतर प्रीपेड रेंट. ठीक आहे, हे बघा हे रेंट प्रीपेड केलेलं आहे त्यांनी. आता हा खर्च झालेला आहे परंतु तो पुढच्या वर्षीचा आहे. प्रीपेड म्हटलं यांनी इथं बघा. फक्त रेंट असतं तर आपण कुठे घेतलं असतं ते खर्च आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. परंतु आज प्रीपेड सांगितलं म्हणजे पुढच्या वर्षीचा खर्च याच वर्षी केला, पुढच्या वर्षी करावी लागणार नाही, म्हणून ती आपली काय होईल तर असेट. म्हणून बॅलन्स शीटच्या असेट साईडला आपण लिहिणार प्रीपेड रेंट. ठीक आहे, बॅलन्स शीटच्या असेट साईडला आपण लिहिणार प्रीपेड रेंट. ठीक आहे, त्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स. क्रेडिटर्स आपली लायबिलिटी आहे. चला लायबिलिटीला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपण लिहू. चला क्रेडिटर्स 48,000 किती 900. ओके, त्यानंतर डेटर्स. डेटर्स आपली असेट आहे, असेटला लिहू आपण डेटर्स. इनर कॉलमला बघा त्यावर बॅड डेप्स होते. ठीक आहे, त्यांनी म्हटलं होतं फर्दर बॅड डेप्स, म्हणून ते इनर कॉलमला लिहिणार, त्यावर ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करू. पुढे पोस्टेज. पोस्टेज हा पोस्टाचा जो काही खर्च आहे त्याला आपण पोस्टेज म्हणतो. पोस्टल स्टॅम्प्स, रेव्हेन्यू स्टॅम्प्स वगैरे. ठीक आहे, मग आता हे 1700 रुपये आपला ऑफिसचा खर्च म्हणून कुठे येणार तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहिणार आपण टू पोस्टेज. टू पोस्टेज 1700. नेक्स्ट फ्री होल्ड प्रिमायसेस. प्रिमायसेस म्हणजे मोकळी जागा, काही मोकळी जागा आहे. ठीक आहे, अशीच आपली ती प्रॉपर्टी आहे म्हणून आपली ती कुठे येणार ते असेट साईडला, बॅलन्स शीटच्या असेट साईडला जाणार आपण. पोस्टिंग त्याची बॅलन्स शीटच्या असेट साईड प्रिमायसेस. ठीक आहे, 17,300. ठीक आहे, त्यानंतर प्रिमायसेस झालं. ओके, फर्निचर. फर्निचरवर सुद्धा ऍडजस्टमेंट होते डेप्रिसिएशनची, म्हणून ते इनर कॉलमला लिहिणार आपण. फर्निचर आपली असेट आहे. ओके, म्हणून असेटला बॅलन्स शीटच्या असेट साईडला 20,000 रुपये. ओके, इनर कॉलम. त्यानंतर काय तर बॅड डेप्स. बघा हे बॅड डेप्स म्हणजे पैसे बुडाले. पैसे बुडल्याचा अर्थ का आपला झाला, आपला तो लॉस आहे. लॉस म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. ठीक आहे, टू बॅड डेप्स इथं आपण लिहिणार इनर कॉलमला. त्यामध्ये जे काय आता नवीन बॅड डेप्स होतील ते पण आपण ऍड करू. बॅड डेप्स आहे 500. ओके, बॅड डेप्स 500. त्यानंतर पुढे कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक दोन्ही काय तर आपल्या असेट्स आहेत. ओके,
कॅश इन हँड म्हणजे आपल्या बिझनेस मध्ये किती पैसे येते आणि कॅश ॲट बँक आपल्या बँक अकाउंट मध्ये. आता याची पोस्टिंग सुद्धा कुठे जाणार तर बॅलन्स शीटच्या असेट साइडला. बॅलन्स शीटच्या असेट साइडला कॅश इन हँड 4500 आणि कॅश ॲट बँक 16000. ओके. पुढे आहे कॅरेज इनवर्ड आणि कॅरेज आउटवर्ड. बघा, कॅरेज इनवर्ड म्हणजे गुड्स आत आणणे म्हणजे बिझनेस मध्ये, आणि कॅरेज आउटवर्ड ज्यावेळेस आपला गुड्स बिझनेसच्या बाहेर जाईल त्यावेळेस होणार ते लागणार जे काही कॅरेज आहे, वाहतूक भाडे, त्याला आपण म्हणतो कॅरेज आउटवर्ड. आता म्हणजे हा सेलिंगचा खर्च आहे, अर्थातच तो ऑफिसचा खर्च आहे, म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येणार हे 1700. आणि हे कॅरेज इनवर्ड म्हणजे परचेस करताना आलेला खर्च आहे, म्हणून हा कुठे जाणार तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला. चला तर मग ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला लिहू आपण कॅरेज इनवर्ड. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला टू कॅरेज इनवर्ड. ओके. आठशे. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला टू कॅरेज आउटवर्ड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला टू कॅरेज आउटवर्ड. ठीक आहे. 1700. हे पोस्टेजवर काय ऍडजस्टमेंट नाहीये ना. ओके, आपण ते आउटर कॉलमला घेऊ. ओके. नेक्स्ट स्टॉक. आता हा ओपनिंग स्टॉक आहे बघा, 1/4/2018 आपली स्टार्टिंग झालंय, आपलं फायनान्शियल इयर इथून स्टार्ट होत आहे, म्हणून हा ओपनिंग स्टॉक कुठे येणार तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला पहिल्या ओळीवर. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला पहिल्या ओळीवर टू ओपनिंग स्टॉक 22,500. ओपनिंग स्टॉक नेहमी पहिल्या ओळीवरच लिहायचा, जरी तो कधी आला तरी. आता बघा, स्टार्टिंग कधी कधी तो दरवेळेस इथं पहिलेच येतो टू ओपनिंग स्टॉक, आज जरी थोडं मध्ये आलेला आहे त्यानंतर, तरी सुद्धा हा ट्रेडिंग अकाउंटच्या पहिल्याच ओळीवर लिहायचा, त्याच्यासाठी एक ओळ वाटलं सोडून द्यायची. ओके. त्यानंतर रिटर्न्स. आता हे डेबिटचे रिटर्न कोणते आपले सेल्स रिटर्न, आणि क्रेडिटचे रिटर्न आहे परचेस रिटर्न. ओके. तर मग हे सर्व रिटर्न्स आपण परचेस आणि सेल्स मधून काय करणार तर मायनस करणार. आता हे डेबिटचे जे रिटर्न आहे, ओके, सेल्स मधून मायनस करू. चला 1200. सेल्स आपले बघा इथे. ओके, त्यातून हे मायनस होणार, मायनस 1200. आणि जी काय उरलेली अमाऊंट ते आपण आउटरला लिहू. सेम तसंच हे जे काही क्रेडिटचे रिटर्न, हे कोणते रिटर्न्स आहेत तर परचेस रिटर्न आहे, म्हणून हे परचेसेस मधून लेस करू आपण. परचेसेस मधून लेस करायचे ते. ठीक आहे. मायनस 1800. ओके. त्यानंतर वेजेस. आता हे जे वेजेस आहे हे कुठे येणार तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. हा प्रोडक्शनचा खर्च आहे वेजेस, म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला टू वेजेस. किती अमाऊंट वेजेस 3100. ओके. नेक्स्ट आउटस्टँडिंग वेजेस. इथं आउटस्टँडिंग पण दिलेलं आहे. आता बघा, ही ऍडजस्टमेंट नाहीये, ही ट्रायल बॅलन्स मध्ये आलेली पोस्टिंग आहे. ते स्वतः सांगताय की ह्या वर्षीचे 3100 आहे आणि त्यातल्या त्यात आउटस्टँडिंग बाकी आहे 1600. मग आता या 1600चे दोन इफेक्ट नाही लिहायचे आपण. एक म्हणजे ट्रेडिंगच्या डेबिटला आपण तिथे ऍड करायचो ज्यावेळेस ऍडजस्टमेंट असते त्यावेळेस, आणि त्याचा दुसरा इफेक्ट हा. आता आउटस्टँडिंग म्हणजे कधी ना कधी द्यावे लागतील. ही आपली काय होती लायबिलिटी. आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी सुद्धा, बॅलन्स शीटच्या जी काही लायबिलिटी साइडला आहे आपण त्याचा इफेक्ट द्यायचो. ओके, दोन इफेक्ट द्यायचो. परंतु आज फक्त त्यांनी आपल्याला काय दिले ते पोस्टिंगच सांगितलेली आहे. मग पोस्टिंगचा दरवेळेस लक्षात ठेवा, पोस्टिंगचा हा एकच इफेक्ट असतो. ठीक आहे. बॅलन्स आपलं बाकी जे ऍडजस्टमेंट आहे त्याचे 2 किंवा 3 इफेक्ट असू शकतात. मग आता पोस्टिंगचा एकच इफेक्ट कुठे येणार बघा, आउटस्टँडिंग म्हणजे द्यायचे बाकी आहे. चला मग आपली ती लायबिलिटी होतीये, म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला आपण लिहू आउटस्टँडिंग वेजेस. ओके, इथे लिहिणं आपण आउटस्टँडिंग वेजेस 1600. पोस्टिंग संपली. चला ऍडजस्टमेंटला सुरुवात करू. पहिली ऍडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक किती दिसतोय 30,000. ओके, आज मार्केट प्राइस आणि कॉस्ट प्राइस दिलेली नाही, एकच प्राइस आहे, सोपं आहे. चला तर मग पहिला इफेक्ट कुठे जाणार त्याचा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला. इथे लिहिणार बाय क्लोजिंग स्टॉक. बाय क्लोजिंग स्टॉक अमाऊंट किती 30,000.
आणि त्याचा दुसरा इफेक्ट क्लोजिंग स्टॉक ही आपली काय तर असेट आहे, म्हणून बॅलन्स शीटच्या असेट साईडला आपण लिहिणार त्याचा दुसरा इफेक्ट टू क्लोजिंग स्टॉक 30,000. टू नाही म्हणायचं आहे, फक्त क्लोजिंग स्टॉक 30,000. ओके. नेक्स्ट, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. सॅलरी आहे 1200 आणि कमिशन 400. आउटस्टँडिंग म्हणजे द्यायचे बाकीमध्ये द्यावे लागतील, तो या वर्षीचा खर्च आहे, या वर्षी दिसला पाहिजे, म्हणून तो प्रॉफिट अँड लॉस मध्ये आपण ऍड करू. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला सॅलरी 1200 आणि कमिशन 400. ओके. सॅलरी आहे 1200 ऍड करणार अधिक 1200. ठीक आहे. आणि कमिशन आहे 400. ओके. आणि त्याचा दुसरा इफेक्ट बघा, हे कधी ना कधी आपल्याला ते द्यावे लागणार आहे, अजून दिलेले नाहीये ते आपण कमिशन आणि सॅलरी, तो खर्च बाकी आहे, म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला त्याचा दुसरा इफेक्ट येणार. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला त्याचा दुसरा इफेक्ट 1200 सॅलरी आउटस्टँडिंग आणि दुसरा आहे कमिशन 400. ओके. त्यानंतर डेप्रिशिएट फर्निचर ऍट द रेट 10%. ओके. 10% डेप्रिसिएशन चार्ज करायचंय. तर फर्निचर बघा हे 20,000 आहे. ओके. मग फर्निचर 20,000 याचे 10% कसे होणार? ठीक आहे. एक शून्य खोडायचा, मग किती येणार ते 2,000. ओके. हे बघा. ओके. एक शून्य खोडून टाका, उरलेले जे 2,000 आहे ते आपले 10% असतील. मग फर्निचर मधून आपण 2,000 रुपये मायनस करू, -2,000 ॲज अ डेप्रिसिएशन. आणि त्याचा दुसरा इफेक्ट, डेप्रिसिएशन हा आपला लॉस आहे, म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपण लिहिणार टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर. आउटरला लिहिणार डायरेक्टली 2,000. ठीक आहे. त्यानंतर प्रोव्हाइड फर्दर बॅड डेब्ट्स. 1200 रुपये. आता आपण हे पुन्हा पैसे बुडाले म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला बघा, इथे आधीचे होते 500 रुपये, आता पुन्हा ऍड होतील त्यामध्ये. आता पुन्हा ऍड झाले किती? 1200 रुपये. तर ऍड करायचे आणि त्यानंतर यांची टोटल आपण आउटर कॉलमला लिहू. आता 1200 रुपये बुडाले, याचा अर्थ डेटर्स पण आपले काय झाले? कमी झाले, म्हणून डेटर्स मधून पण लेस करायचे. ते लेस म्हणायचं, लेस बॅड डेब्ट्स. ठीक आहे. लेस बॅड डेब्ट्स मायनस 1200 झाले त्याचे दोन इफेक्ट. पुढे आहे गुड्स ऑफ ₹5,000 डिस्ट्रॉयड बाय फायर आणि इन्शुरन्स कंपनी ऍडमिटेड अ क्लेम. ओके. गुड्स पूर्ण आपला जळून गेला, 5,000 रुपयाचा जळून गेलेला आहे. आता जळाला, ठीक आहे, ही ऍडजस्टमेंट आपण आधी पण सॉल्व्ह केली होती. हे बघा, गुड्स आपला लॉस झाला कितीचा? 5,000चा. इन्शुरन्स कंपनी आपल्याला किती रुपये देणार? 2,000. म्हणजे ऍक्च्युअल लॉस किती आपला? 5,000 लॉस, त्यामध्ये 2,000 मिळाले इन्शुरन्स कंपनीकडून मिळतील, आणि 3,000 रुपये हा आपला ऍक्च्युअल लॉस असेल. मग आता याचे इफेक्ट कुठे जाणार? बघा, गुड्स आपला हा गेलाय बिझनेस मधून. गुड्स लॉस बाय फायर म्हणजे जळून गेला, म्हणजे बिझनेस मधून गेलाच, म्हणून आपण तो त्याचा पहिला इफेक्ट हा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहिणार. ओके. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला चला, मग ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला त्याचा फर्स्ट इफेक्ट बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर ₹5,000. त्यानंतर हे बघा, 2,000 रुपये आपल्याला इन्शुरन्स कंपनी देणार आहे, कधी ना कधी देईल, म्हणजे आपली ती असेट आहे, म्हणून बॅलन्स शीटच्या असेट साईडला त्याचा नेक्स्ट इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला आपण लिहू टू इन्शुरन्स, फक्त इन्शुरन्स कंपनी किती? 2,000. ओके. आणि त्याचा थर्ड इफेक्ट हे बघा, 5,000 पैकी 2,000 मिळणार आहे, म्हणजे 5तून 2 गेले, उरले 3. हे 3,000 आपला हा झाला लॉस, म्हणून कुठे येणार तो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपण लिहू, तर म्हणायचं टू लॉस बाय फायर. किती झालं? 2,000. ठीक आहे. ओके. आता हे आपलं बरोबर आहे, कसं चेक करणार? तर डेबिट क्रेडिट मॅच करायची, बरोबर ती अमाऊंट होते का? हे बघा, ही डेबिट साईड बघा, हा ही डेबिट आहे 2,000, हे 3,000, आणि हा जो बॅलन्स शीट आहे, बॅलन्स शीट हे जे असेट साईड आहे, असेटचे बॅलन्स हे कोणते असतं? तर डेबिट. यांची टोटल होती 5,000 आणि हे क्रेडिट पण किती? टोटल 5,000. हे मॅच होते, म्हणजे आपले बरोबर आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट ऍडजस्टमेंट बघू. ऍडजस्टमेंट संपलाय. हे ऍडजस्टमेंट जस्ट एक सूचना दिलेली आहे की त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो किती येतो. ओके.
चला तर मग आता क्लोज करू. आता क्लोज करताना सर्वात पहिले आपण हे ट्रेडिंग अकाउंट क्लोज करणार. पहिले हे वजाबाकी करून बाहेर घेऊ यांची अमाऊंट. ठीक आहे. ओके. त्यानंतर आपण आता चेक करू कोणती बाजू मोठी येते. हे बघा हीच बाजू मोठी आहे. इथे 65,000 डायरेक्टली दिसतंय. मग 65 आणि 5 हे 70. 70 आणि 30 1 लाख. 1 लाख वरचे 500. ओके. 1 लाख 500. मग तेच 1 लाख 500 कुठे येणार? इथे येणार. 1 लाख 500. त्यानंतर त्यातून हे आपण मायनस करू. किती उरणार? तर 38,100. ओके. 38,100 उरत आहे. आता आपला जो ग्रॉस प्रॉफिट आहे हा कुठे आपण ट्रान्सफर करणार? तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला इथे लिहिणार बाय ग्रॉस प्रॉफिट 38,100. पुन्हा आता आपण चेक करणार कोणती बाजू मोठी. ठीक आहे. बघा हीच बाजू मोठी येते पुन्हा 38,100. ती इथे लिहायची 38,100. पुन्हा तीच इथे 38,100. ओके. आणि त्यातून हे सर्व मायनस करू आता. ओके. इथे लॉस बाय फायर 3,000 आहे. ठीक आहे. आपण ते चुकून 2,000 लिहिले होते पहिले. बघा हे लॉस ॲक्च्युअल लॉस 3,000. ओके. ठीक आहे. त्यानंतर मायनस केल्यानंतर त्याची अमाऊंट आहे येथे 6,000. ठीक आहे. आपला जो प्रॉफिट आहे. आता प्रॉफिट आपल्याला त्यांना वाटून द्यायचा श्रेयस आणि मृणालला त्यांच्या रेशो प्रमाणे. त्यांचा रेशो होता आपला 2:1. हे बघा 2:1 त्यांनी रेशो दिलेला आहे. हे बघा त्यांचा रेशो 2:1 आहे. मग यांची आपण पहिले ऍडिशन करणार. 2 + 1 = 3. मग आपला जो नेट प्रॉफिट आहे 6,000 त्याला आपण 3 काय करणार? डिवाइड करणार. मग 3 भागल्यावर त्याचं उत्तर येत आहे 2,000. मग 2,000 पहिल्याचा शेअर किती दिसतोय? 2. हे बघा हे 2 जसले जसे घेतले. मग 2,000 गुणिले 2 4,000. आणि त्याच्यानंतर दुसऱ्याचा शेअर आहे 1 म्हणून त्याला आपण 2,000 गुणिले 1 बरोबर येणार 2,000. म्हणजे त्यांचा जो काही प्रॉफिट आहे तो कसा आपण वाटला? पहिल्याला दिले 4,000 आणि दुसऱ्याला 1,000. ठीक आहे. मग हे आपण तिथं त्यांना ऍड करणार. तिथं श्रेयसला आपण तिथं देऊन टाकणार 4,000. ओके. त्यानंतर मृणालला 2,000 आणि हे टोटल बरोबर 6,000 आलेली बाहेर. आता हा जो प्रॉफिट आहे त्यामुळे त्यांचं काय होणार आहे? ते कॅपिटल जे आहे ते वाढणार आहे. म्हणून कॅपिटल मध्ये सुद्धा आपण ते ऍड करणार. ऍड म्हणायचं ऍड नेट प्रॉफिट त्याला होते 4,000 आणि मृणालला किती येतात? 2,000 प्लस 2,000 करायचे इथे प्लस 2,000. ओके. त्यानंतर आपण ही टोटल ऑर्डर कॉलमला लिहू आणि बघू मग टॅली होत आहे का. ठीक आहे. ओके. हे बघा हे जे आउटस्टँडिंग इन्शुरन्स आपण इथं ऍड जो केला याचा दुसरा इफेक्ट राहिला आहे. दुसरा इफेक्ट कुठे येणार? बघा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला हा आउटस्टँडिंग हे कधी ना कधी द्यावा लागेल. म्हणून बॅलन्स शीटच्या आपण कुठे घेणार? तर लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग इन्शुरन्स इथे म्हणणार 3,000. ओके. आता चेक करू टोटल किती येते बघू. ओके. इथे 1,22,600. इथे सुद्धा 1,22,600. बरोबर टोटल होते. टॅली झालेला हा प्रॉब्लेम. ओके. आज नवीन काय होतं तर एवढं काय नवीन असं. ठीक आहे. डेप्रिसिएशन त्यानंतर आपण ही पण ॲडजस्टमेंट बघितली. ओके. हां हे लक्षात ठेवा डेबिटचे रिटर्न हे सेल्स रिटर्न आणि क्रेडिटचे रिटर्न हे परचेस रिटर्न आहे. नोट करून ठेवा तुम्ही. त्यानंतर ओके प्रॉब्लेम संपलेला आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम आपण उद्या बघू. काय अडचणी आल्यास तुम्ही मला विचारत चला. ओके बाय. नेक्स्ट प्रॉब्लेम आपण उद्या बघू.